आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला मोठ्या बातमी। नारायण राणे यांची लोकसभा उमेदवारी जवळपास निश्चित। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे उमेदवार, नारायण राणे आणि विनायक राऊत यांची थेट लढत होणार, सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कालवा समितीची बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची देखील उपस्थिती। बैठकीमध्ये पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा। शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी घेतली अजित पवार यांची भेट। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये दोघांची भेट झाली। तुम्ही मला संधी द्याल अशी आशा बाळगते, सुनेत्रा पवार यांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन। तर बारामतीमध्ये माझ्यासारखा तगडा उमेदवार आणावा, सुळे यांचं आव्हान। सगळ्यांनी हीच साथ कायम देण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही द्याल ही आशा बाळगते। तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही आशा बाळगते। 3 वेळा खासदार केल्यानं सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामतीकरांचे आभार। संघर्ष काळामध्ये साथ दिल्याबद्दल आभारी, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। या सत्याच्या लढाईमध्ये तुम्ही जी साथ देताय त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते। कारण 1, 2, 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला जायची संधी दिली। अनेक दिवस संघर्षाचा काळ चाललेला आहे। हा संघर्षाचा काळ असला तरी तुमच्या सगळ्यांची जी साथ तुम्ही मला देता त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते। सुनेत्रा पवार यांच्या आजही बारामतीमध्ये विविध कार्यक्रम। भोरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांची कुस्ती स्पर्धा रंगणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती मतदारसंघामध्ये आज 3 ठिकाणी कार्यकर्ता मेळावा। खडकवासला, भोर आणि मुळशी तालुक्यामध्ये मेळावा। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेश देखील होणार। मराठा आरक्षणाचा कायदा झाला, मात्र सगळे सोयऱ्यांच्या कायद्यावर जरांगे पाटील ठाम। आजपासून मराठा आंदोलक राज्यभरामध्ये रास्ता रोको आंदोलन करणार। आजपासून राज्यभरामध्ये सुरू होणाऱ्या आंदोलनामध्ये सकाळी 10 पर्यंत धरणं आंदोलन करण्यात येणार। त्यानंतर सरकारकडून निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीही आलं नाही तर 11 ते 1 या वेळेमध्ये रास्ता रोको करण्यात येणार, जरांगे यांची माहिती।